चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया स्वाध्याय विषय मराठी इयत्ता 10वी पाठ क्रमांक 14 काळे केस. प्रश्न पहिला, कृत्या पूर्ण करा. अ. तिसऱ्या मजल्यावरून पावसाळ्यात लेखकाला दिसलेली दृश्य. रहदारी सुरू झालेली असते. माणसाचे वाहनांचे विविध आवाजात सुरू झालेले असतात. झाडे, जमीन, टेकड्या याच्यावर पडलेल्या प्रकाशामुळे विविध रंग वातावरणात चमचमत असतात. प्रश्न, लेखक सर्व काळ विचार करताना, शोधताना त्या गोष्टी, नव्या नव्या कल्पना, आधीवट सुचलेल्या कल्पनांच्या कृती पूर्ण करण्यासाठी आवश्यक शब्द. नंबर 2, कारणे शोधा. अ. लेखकाला स्वतःच्या केसाच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नांचे आश्चर्य वाटले नाही, कारण लेखकाच्या स्वतःच्या खनपट्टीला बसलेल्या प्रश्न क्रमांक, लेखकाच्या खनपट्टीला बसलेल्या माणूस केसाच्या क्षुल्लक प्रश्नांचा तक्ता लावत होता. कारण प्रश्न तिसरा, खालील शब्दसमूहाचा तुलना समजलेला अर्थ लिहा. प्रश्न, केसभर विषयांतर. उत्तर, अगदी थोडे सुद्धा विषयांतर. प्रश्न, केसात पांढरं पडण्याची लागण. केस पांढरे होणे. ई. प्रकाशनाची झिलाई दिलेली झाड. उत्तर, प्रकाशामुळे चमकणारे झाड. प्रश्न क्रमांक 4, खालील शब्द मोहाचे अर्थ लिहून तक्ता पूर्ण करा. वाक्यप्रचार आणि अर्थ. अ. गुडघे टेकणे, शरण येणे. आ. खनपट्टीला बसणे, सारखे विचार राहणे. ई. तगादा लावणे, पुन्हा पुन्हा विचारणे. ई. निकाल लावणे, संपवणे. उ. पिछा पुरवणे, एखाद्या गोष्टीचा सतत आग्रह धरणे. प्रश्न क्रमांक 5, खालील शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा. निष्ठांत, झिलई, नित्यनियम, लहरी, तगदा. नंबर 1, मधुरी सतारा वाजण्यात निष्णात आहे. नंबर 2, झिलई दिली की जुनी भांडी चकचकतात. नंबर 3, मधुमेहाची नियमाने व्यायाम वागू नये. नंबर 4, आपण कमी लहरी वागू नये. नंबर 5, खाऊ देऊ असा छोट्या मनाने आईकडे तगदा लावला. प्रश्न क्रमांक 6, खालील वाक्यातील अलंकार ओळखा. अ. नव्या कल्पना करंज्यांच्या तुषाराप्रमाणे उडू लागतात. उत्तर, उपमा. आ. तो देखावा मुख्य शब्दांनी बोलतो. उत्तर, चैतन्यगुणवती. प्रश्न ई. कल्पना ही देखील लक्ष्मी सारखी असते. उत्तर, उपमा. प्रश्न क्रमांक 7, खालील वाक्यातील परस्पराविरोधी शब्दांचे शब्दसौंदर्य अनुभवा आणि त्याचा आस्वाद घ्या.
अशा वाक्यरचना करण्याचा प्रयत्न करा. मातीच्या ढिगात सुख दुःखाचे माणिक मोती आढळतात. उत्तर सुख दुःख. प्रश्न त्या प्रश्नातील गारभीत प्रशसा उघडत असतो. उत्तर गारभीत उघडत. वस्तू निंदेची पूर्वा न करणारी मी वस्तुनिंदा. प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं. उत्तर प्रश्न उत्तर. प्रश्न क्रमांक 8. विरुद्धार्थी शब्द लिहा. प्रश्न पहिला. अवरोह आरोह. प्रश्न अल्पयुषी अल्पयुषी दीर्घयुषी. सजातीय विजातीय. दुमत एकमत. नापिक सुपीक. प्रश्न क्रमांक 9. सोमत. लेखकाने खनपट्टीला बसलेल्या माणसाशी कल्पना लावण्याबाबत केलेल्या विनोदी चर्चेबाबत तुमचे मत लिहा. प्रश्न परगावी गेल्यानंतर लेखकाला आलेला अनुभव तुमच्या शब्दात लिहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.